चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत आणि रुचकर अशी ओल्या काजूगराची भाजी आज आपण बनवणार आहे। दिसायला पण खूप सुंदर, खायला पण टेस्टी। काजूगर ओले काजूच्या बागेत जाऊन ताजे ताजे तोडून आणलेले आहेत। ही काजूची बाग आहे। आम्ही कोकणामध्ये आलोय, त्यामुळे प्रत्यक्ष काजूच्या बागेत जाऊन काजूगर तोडून त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी करायची ते कळेल। नमस्कार सर्वांना, शोभाच्या रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपली स्पेशल रेसिपी आहे ओल्या काजूगराची भाजी आपण बनवणार आहे। आपण कोकणात आलोय, त्यामुळे ही कोकणाची स्पेशल रेसिपी आहे। घरचेच काजूगर झाडाचे तोडून आणलेत आणि आता ह्या सुनीता ताई आहेत, ह्या आपल्याला ते काय केले ते सांगतील। सुनीता ताई सांगतात आहे तुम्हाला आता हे काजूगर त्यांनी कसे स्वच्छ केलेत ते। आपण बिया काढून आणल्या, त्या विळीवरती कापून घेतल्या। अच्छा, त्याचे गर काढून घेतले। नंतर मग पुन्हा ते जरा गरम पाण्यामध्ये टाकून त्याची पाठीमागची साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून वगैरे दोनदा घेऊन आता आपण त्याची भाजी करायची। स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यांनी 2-3 वेळा आणि चिक काढून घेतलाय। विळीवरले 2 भाग करून आणि त्याच्यातले काजूगर काढून घेतलेले आहेत आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता त्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे, कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरलेत आणि बटाटा पण घातलाय। कारण आपल्याला हवं असेल तर बटाटा घाला, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तर चालेल, फक्त काजूगर घालून केली तरी चालेल। आम्ही बटाटा घालणार आहे। आता आपण फोडणी देऊया। आता कुकर मध्ये आपण ही भाजी करणार आहोत। कुकर गरम करायला ठेवलाय गॅसवर। आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। किती पळ्या आपण तेल घालणार आहे? जसं 4 ते 5 घालून घेऊया, कारण भाजी असेल तेवढं 10 ते 15 जणांची भाजी आहे करणार आहे। 15 जणांची भाजी आहे, त्यानुसार तेल घेतलंय। 6 चमचे तेल घेतले। तेल गरम करायला ठेवले। आता आपल्याला पाहिजे हे मसाले सगळे आपण भाजीला घालणार आहोत। मालवणी मसाला, हळद, घरचा गरम मसाला, जिरे, राई, हिंग, सुकं खोबरं, कांदा, लसूण, गरम मसाला, आलं, कोथिंबीर हे सगळं भाजून वाटण केले। वाटण केलेलं आहे। आता तुम्ही हे सगळं कोकणचं स्पेशलच आहे। वाटण, गोडा मसाला, कांद्या खोबऱ्याचं वाटण हे भाजीला त्यांच्या असतंच। त्यामुळे आता आपण भाजीला सुरुवात करूया बनवायला। तेल तापलेलं आहे, राई, हो तेल गरम झालंय, राई घालून तडतडले। आता जिरं घालूया, हिंग घातले। आता त्याच्यात ऍक्च्युली बरं कांदा घालते। कांदा घातलाय, तांबूस होईपर्यंत कांदा परतवून घेऊया आपण चांगला लाल होईपर्यंत। आता आपण लगेच कापलेले जे बटाटे आहेत ते बटाटे घालूया। टोमॅटो घालूया। टोमॅटो घालतात, टोमॅटो टाकूया। टोमॅटो जास्त नाही, आपलं जेवढ्याच तेवढं एखाद दुसरा टाकायचं। खरं ते वाटपावरच आम्ही जास्त करतो, म्हणजे ते खूप चिकन मटण सारखं लागते। टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवायचं, जास्त एकच घातलंय टोमॅटो त्यामध्ये। कांदा टोमॅटो थोडं झालं लाल, आता बटाटे घालून घेते। कांदा टोमॅटो लालसर भाजून झाले। आता त्याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय करायला घातले। तेलावरती मसाला फ्राय करतात। हळद घातली, हळद 2 ते 3 चमचे तिखट मसाला, म्हणजे मालवणी मसाला आहे तो, आणि गरम मसाला। सगळे मसाले आपण आता तेलामध्ये घालून घेतले। आता हे सगळं एकजीव करून घेऊया। अजून फ्राय होण्यासाठी तेलावरती आता आपण ह्याला 5 मिनिटं वाफ काढून घेऊया। ताट झाकून ठेवूया। थोडं पाणी ठेवूया, थोडंसं वरून पाणी घालायचंय, गरम पाण्याचा वापर करायचा आहे। दोन झालाय,
आता आपण हे टाकायचं, काजूगर. काजूगर टाकायचे. त्यांनाही फिरवून घेऊया. 5 मिनटं आपण बटाट्याला वाफ काढून घेतले आणि आता 5 मिनटं झाल्यानंतर आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते ताट बाजूला करून आता सगळं काजूगर घालून मिक्स केलेलं आहे सगळी भाजी. आपण काजू आता ही भाजी आपण 5 मिनिटं मंद गॅसवर परतवून घेतलेली आहे. भाजणीचं जे वाटप आहे म्हणजे कांदा खोबरं सुकं खोबरं वगैरे हां. ते आता आपण आपल्याला जितकं घट्ट पातळ जितकं हवं ना आपल्याला हे टाकायचं. 15 माणसांच्या ह्याला एवढं वाटप हवंच. पाण्यामध्ये मिक्स जसं आपण करून चिकन घालतात. मध्ये आपण जेवढं वाटण टाकतो ना हां. तेवढं टाकायचं. आणि पाण्यामध्ये मिक्स करून त्यांना घेता येत आहे आणि पाणी मिक्स सगळं एकजीव करून मग ते भाजीमध्ये घालणार आहेत, आहे ना. हे असं वाटण आहे ते सगळं ते भाजीमध्ये खालीच पाण्यामध्ये ते एकजीव करून घेतात आहे आणि ते सगळं एकजीव झाल्यानंतर ते भाजीमध्ये घालणार आहे. त्यानंतर ढवळल्यावर हां. आता आपला मसाला घालून झालाय आणि गरम पाणी वरून गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया. आवश्यकता जेवढी पाण्याची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्यानुसार. आता आम्हाला जरा पाण्याची गरज वाटते त्यामुळे आम्ही अजून थोडं पाणी घालणार आहे. आता मीठ सगळ्यात शेवटी आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घाला कारण वाटपामध्ये पण मीठ असतं. त्यानुसार जेवढी भाजीला आवश्यकता आहे तेवढं मीठ घालून घ्या. आता मीठ घातल्यानंतर आपण परत ह्याला ढवळून घेऊया. आता आपण ह्याला 2 शिट्या काढायच्या म्हणजे बटाटा आणि काजू व्यवस्थित शिजून येतील. सेम आपण जसं चिकन करतो तसंच सगळी प्रोसिजर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि ह्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता आता आपल्या कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण भाजी पाहू. शिजलाय व्यवस्थित. मटणासारखा सुगंध येतोय. हो मटणासारखं हां. चिकन मटण सारखंच सुगंध येतो. छान दिसायला पण एकदम मस्त दिसतंय आणि खायला पण टेस्टी असणारच आहे. ओल्या काजूगराची भाजी आपली रेडी आहे. आता आपण तिला सर्व करून वरून कोथिंबीर घालून घेऊया. डिशमध्ये काढून कोथिंबीर घालून घेऊया. ही ओल्या काजूगराची भाजी एकदम टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे. हो बस. आता वरून कोथिंबीर. हां ओके. डिश आपली रेडी आहे. ओल्या काजूगराची रेसिपी तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.